हॅलो एव्हरीवन, मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते. आणि आज मी घेऊन आली आहे वोकॅब शो. वोकॅब शोमध्ये आपण रोज बघणार आहोत 5 नवीन शब्द, त्याचे सिनोनिम्स आणि त्याचे अँटोनिम्स. चला तर मग शिकूया वोकॅब एका नवीन वेने. ठीक आहे, तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच नोटिफिकेशन बटन ऑन करायला पण विसरू नका. ठीक आहे, तर सर्वात पहिली मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की शिक्षक पात्रता परीक्षा या एक्झामसाठी जे शिक्षक मित्र प्रिपरेशन करत आहे आणि त्यांना ही परीक्षा क्वालिफाय करायची आहे, ठीक आहे, त्यांना ही एक्झाम क्वालिफाय करायचीच आहे, त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ही बॅच, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही बॅच. ठीक आहे, या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहे. म्हणजेच तुमचं जर लाईव्ह लेक्चर एखाद्या वेळेस एखाद्या कारणाने मिस झालं, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, लेक्चर डाउनलोड करून नंतर कधी पण किती पण वेळा बघू शकता. त्यानंतर PYQ ॲनालिसिस, ज्याला की आपण म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस, जे की खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर ही परीक्षा क्वालिफाय करायची असेल, आपली ही एक परीक्षा जी आहे ती क्वालिफाईंग इन नेचरच आहे आणि ती आपल्याला क्वालिफाय करायचीच आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे करायलाच पाहिजे. ठीक आहे, ते पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला कुठली पण परीक्षा, आणि आपण TET परीक्षाबद्दल बोलतो, तर त्यामध्ये पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. आणि ते कसं करू आपण, ते फक्त आणि फक्त आपण टेस्ट सिरीज लावूनच करू शकतो. अभ्यासानंतर टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर ते पण तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार ज्या टेस्ट सिरीज आहे, जशा की मागे परीक्षा झाल्या होत्या त्याप्रमाणेच, त्या पॅटर्नप्रमाणेच तुम्हाला टेस्ट सिरीज पण आम्ही प्रोव्हाइड करू. ठीक आहे, त्यानंतर ई-बुक्स, स्टडी मटेरियल पण तुम्हाला मिळणार आहे. या एका बॅचमध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे. तसंच पेपर 1 व पेपर 2 हे दोन्ही पेपरची तयारी या बॅचमध्येच तुम्हाला करून दिल्या जाणार आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की ही जी ऑफर आहे, आता सध्या आपल्या बॅचवर ऑफर सुरू आहे आणि ही जी ऑफर आहे ही फक्त आजपर्यंतच आहे. गुढीपाडव्यानिमित्त ही स्पेशल ऑफर होती 9 तारखेपासून, ती आत्तापर्यंत आहे. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आता मी समजू शकते काही विद्यार्थी हे बाहेर राहतात, काही टीचर्स हे बाहेर राहतात, बाहेर जॉब करतात आणि वेळेवर पैसे मॅनेज करणं होत नाही. तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर काय करू शकता, बॅचमध्ये एनरोल करा. तसं आमच्या अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि तसं सांगा, म्हणजे काय होईल, तुम्ही बॅचमध्ये पण एनरोलमेंट तुमचं होऊन जाईल आणि तुम्हाला तुमची बॅच पण मिळून जाईल आणि तुम्हाला जसं मॅनेज होईल तसं पैसे देऊ शकता. कारण की काय गरजेचं आहे, तुमचं बॅचमध्ये एनरोलमेंट करणं खूप गरजेचं आहे, कारण का एक्झाम आपल्याला क्वालिफाय करायची आहे. आणि नुसता सेल्फ स्टडीने होणार आहे का, आणि तसं जर होतं तर आतापर्यंत का झालं नाही याचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. कुठली पण एक्झाम म्हटलं तर आपल्याला एक प्रॉपर गायडन्स हे गरजेचं आहे आणि ते आम्ही तुम्हाला द्यायला रेडी आहोत. ठीक आहे, तर ही जी ऑफर आहे ही 25%ची ऑफर आहे, 25%ची ऑफर आहे बघा. ठीक आहे, तर 2 महिन्याची बॅच आता तुम्हाला फक्त 1500 रुपयामध्येच मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तुमची कोणी मित्रमंडळी जर या परीक्षेसाठी अभ्यास करत असेल तर त्यांना पण कळवा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जसं माहिती आहे सामाजिक शास्त्र आहे, त्याच्यानंतर परिसर अभ्यास आहे. हे जे सब्जेक्ट आहे हे खूप वास्ट आहे, याचा सिलेबस खूप खूप मोठा आहे आणि सेल्फ स्टडी आपण तेवढा चांगल्या रीतीनं नाही करू शकत. ठीक आहे, किंवा करायचा म्हटलं तरीसुद्धा तो स्मार्टली आपल्याला करायचा आहे. तर स्मार्टली कसं करणार आपण, तर आपण करू शकतो MCQs. ठीक आहे, आपण काय करू शकतो, MCQs वाचू शकतो, MCQs रेफर करू शकतो आपण, आणि ते करायलाच पाहिजे. मी म्हणते का, कारण जे MCQs आहे अतिसंभाव्य प्रश्न ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर आपण जर ते केले तर जास्तीत जास्त काय होणार, सराव होणार आपल्याला. आणि जे मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, जे मागच्या एक्झामपर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत, तशाच फॉर्मॅटचे जर तुम्ही केले किंवा तेच केले तर काय होणार, येणाऱ्या परीक्षेमध्ये पण तशाच टाईपचे प्रश्न येणार आहे. म्हणजे तुमचा जो स्कोअर आहे तो जास्तीत जास्त या सब्जेक्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 2010 ते 2023 पर्यंतच्या एक्झाममध्ये आलेले जे क्वेश्चन आहेत तशाच टाईपचे सेम क्वेश्चन, ठीक आहे, तशाच टाईपचे सेम क्वेश्चन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. 6000. ठीक आहे, 6000 MCQs. तसंच 1 लायनर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यघटना, संगणक, चालू घडामोडी हे सगळे जे विषय आहेत हे परिसर अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये येतात. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, घर बसल्या नोट्स मागवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे,
हा जो नंबर आहे, स्क्रीनवर जो नंबर दिसत असेल किंवा इथे पण जो नंबर दिसत आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे. मी एकदा परत इथे लिहून देते. काय नंबर तो? 8010457760. ठीक आहे. या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला तुम्हाला फक्त आणि फक्त एक मेसेज करायचा आहे. बघा, परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय करायची आहे तर आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. आता इन्व्हेस्टमेंट आपण कसं करतो? आपण वेळ देतो बरोबर आहे. तर आपण जर वेळ देत आहे तर थोडा तुम्हाला पैसे पण द्यावं लागेल का? गायडन्स, मार्गदर्शन, बुक्स यासाठी ही पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. तर योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही बॅच म्हणा, MCQs म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, जे पण तुम्हाला योग्य वाटते आणि तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करायची आहे त्यासाठी जी पण हेल्प लागते ती आमच्या अकॅडमीकडून तुम्हाला मिळणारच आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सारे विद्यार्थी आहे, खूप सारे स्टुडंट्स आहे ज्यांचं वेगवेगळ्या एक्झाममध्ये काय झालं आहे, सिलेक्शन झालं आहे. आणि जर तुम्हाला पण आपलं सिलेक्शन घ्यायचं असेल, एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर काय करायचं आहे? बॅचमध्ये एनरोलमेंट करायचंच आहे. ठीक आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. ठीक आहे. आणि मार्गदर्शन जेव्हा मिळतं तेव्हा काय होतं, आपल्याला जे सक्सेस आहे ते लवकर मिळतं. बरोबर आहे. ठीक आहे. तर आता जी येणारी ऑपॉर्च्युनिटी आहे, येणारी जी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कसे करून ही परीक्षा क्वालिफाय करायचीच आहे हे ठाणून घ्या आणि या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घ्या. ठीक आहे. आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. काय आहे बघा, 5 प्रश्न मी घेणार आहे या सेशनमध्ये. काय फर्स्ट क्वेश्चन, डायरेक्शन, याला आपण काय म्हणतो? डायरेक्शन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे. सिनोनिम म्हणजे समानार्थी. बरोबर आहे. तर 5च शब्द मी घेणार आहे, पण 5 शब्दांमध्ये तुमचे खूप सारे शब्द पण कव्हर होणार आहेत. ते कसे ते बघूया. ठीक आहे. अक्लेम, ACCLAIM. ठीक आहे. इथे मी तुमच्यासाठी प्रोनाउन्सिएशन पण लिहिलं आहे, उच्चार पण लिहिलं आहे. अक्लेम. अक्लेम म्हणजे काय होतं बघा. काय होणार? ऑप्शन्स दिले, चूज, आस्क, अपियर, अडमायर. चूज, आस्क, अपियर, अडमायर. तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. काय करायचं? व्हिडिओ पॉज करायचा, कमेंट करायचं आणि परत काय करायचं? व्हिडिओ चालू करायचा आणि आपला आन्सर, आपलं उत्तर बरोबर आहे का हे बघायचं. ठीक आहे. आता अक्लेमसाठी मी तुम्हाला सांगते पहिले की अक्लेमचा मिनिंग काय होतं. अक्लेम म्हणजे पब्लिकली काय करणं, कोणाला प्रेस करणं, अडमायर करणं, स्तुती करणं, प्रशंसा करणं, जय जयकार करणं. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा कोरोना व्हायरस आला होता, पॅन्डेमिक आला होता आणि किती कठीण काळ होता, त्यावेळेस काय झालं होतं, आपल्या डॉक्टर्स लोकांनी खूप जास्त चांगलं काम केलं होतं. ठीक आहे. त्यांची जी पर्सनल लाईफ आहे किंवा त्यांची स्वतःची पर्वा न करता ज्या तऱ्हेने त्यांनी पेशंटसाठी कामं केले आणि जसं त्यांनी पूर्ण ते हँडल केलं त्यावेळेसची सिच्युएशन, आपल्याला माहिती आहे किती बेकार कंडिशन होती ती, तर ती त्यांनी किती छान रीतीनं हँडल केली. ठीक आहे. तर आपल्या डॉक्टर लोकांसाठी आपण काय शब्द यूज करू शकतो? अक्लेम. अक्लेम म्हणजे काय की त्यांची काय केली त्यावेळेस खूप प्रशंसा झाली त्यांची. ठीक आहे. खूप त्यांना काय केलं, प्रेज केल्या गेलं, खूप त्यांचा काय झाला, जय जयकार झाला. काही इन्सिडेन्सेस सोडून द्या, पण मॅक्सिमम मोठ्या लेवलवर काय झालं, त्यांचा जय जयकारच झाला, त्यांना अप्रिशिएट केलं लोकांनी. ठीक आहे. आणि तर तसंच आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अक्लेम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला काय करणं, एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणं, जय जयकार करणं. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? अक्लेम. ठीक आहे. काय म्हणतो? अक्लेम. ठीक आहे. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की माधुरी दीक्षित इज बिंग अक्लेम्ड ॲज अ ग्रेट डान्सर. ठीक आहे. आता आपण इथे लिहिते, समोर जागा असेल तर समोर लिहिते, इथेच जागा वाटते. काय सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पल? माधुरी दीक्षित is being acclaimed as a great dancer. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय समजते, हे एक्झाम्पल मी का घेतलं, मी डॉक्टरचं तुम्हाला सांगितलं, त्याची इमेज घेतली, त्याच्यावरून तुम्ही कोरोना काळावरून ते लक्षात ठेवू शकता. पण दुसरं एक एक्झाम्पल मी मुद्दामून घेतलं. ठीक आहे. कारण हे जास्त लक्षात राहण्यासारखं आहे. ते पण आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण हे पण लक्षात ठेवू शकता. काय? माधुरी दीक्षित इज बिंग अक्लेम्ड ॲज अ ग्रेट डान्सर. ठीक आहे.
डॉक्टर्स लोकांना पण काय केलं आपण, अक्लेम केलं, ठीक आहे, ॲट अ लार्जर लेवल. सगळ्या कंट्रीनी, सगळ्या लोकांनीच केलं. आउट ऑफ इंडिया पण लोकांनी काय केलं, डॉक्टर्स लोकांना खूप खूप जास्त काय केलं, त्यांचा जयजयकार केला, ठीक आहे, राईट. ते एक एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. किंवा हे एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला जे सोपी वाटेल ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी इमेज का घेतली, इमेजवरून पण तुम्हाला काय होईल, लक्षात राहायला मदत होईल, म्हणून मी एक इमेज पण घेतली, ठीक आहे. तर तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही हे घ्या, जर ते एक्झाम्पल व्यवस्थित वाटत असेल, ठीक आहे, तर ते घ्या, ठीक आहे. माधुरी दीक्षित इज बिंग अक्लेम्ड ॲज अ ग्रेट डान्सर, ठीक आहे. तिला काय समजलं जातं, इथे काय होणार अक्लेमचा मिनिंग, की पब्लिकली रिकॉग्नाइज, ठीक आहे, म्हणजे पब्लिक काय करते, ओळखते त्यांना, ठीक आहे, काय, ॲज अ ग्रेट डान्सर, ठीक आहे, ॲज अ ग्रेट डान्सर. आता इथे इज बिंग आहे, ठीक आहे, इज बिंग आहे, तर हा कुठला टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. कुठला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अशी एखादी गोष्ट जी पास्टमध्ये स्टार्ट झाली आणि अजून पण आतापर्यंत काय सुरू आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत आपण त्यांना काय म्हणतो, ग्रेट डान्सर मानतोच, ठीक आहे. म्हणून इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला आहे. हे मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असो तुम्हाला म्हणून सांगते, ठीक आहे. तर अक्लेम म्हणजे काय, जय जयकार करणे. अक्लेम म्हणजे काय, जय जयकार करणे. इकडे लिहिते, जय जयकार करणे, ठीक आहे, प्रशंसा करणे, प्रशंसा करणे. याचे सिनोनिम्स काय होणार बघा, एक्झाम्पल मिटवते मी, लिहून घ्यायचं. डॉक्टर्सचं पण एक्झाम्पल घेते, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर्स वेअर highly acclaimed for their contribution during pandemic, ठीक आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, किंवा ते जे एक्झाम्पल होतं ते आपलं काय मेन आहे की आपल्याला लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही कसं पण लक्षात ठेवा. डॉक्टर्स वेअर हायली अक्लेम्ड फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग पॅन्डेमिक. जेव्हा पॅन्डेमिक आला होता तेव्हा त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, म्हणजे काय, त्यांनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती, त्यांनी जी हेल्प केली होती, त्यांनी जी लोकांची सेवा केली होती, त्यासाठी त्यांना काय केलं होतं, खूप जास्त काय केलं होतं, त्यांचा जय जयकार केला होता, प्रशंसा केली होती, ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. इथे आता मी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सांगते तुम्हाला थोडक्यात. सिनोनिम काय होणार, प्रेज, काय होणार, प्रेज. हेल, HAIL, हा पण इम्पॉर्टंट शब्द आहे, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा येतो, HAIL, ठीक आहे. त्याच्यानंतर अडमायर, ठीक आहे, रिनाउंड, रिनाउंड सोबत जनरली तुम्ही बघा, रिनाउंड सोबत काय येतं, सायंटिस्ट येतं. रिनाउंड या शब्दासोबत काय येतं, सायंटिस्ट येतं. रिनाउंड म्हणजे काय, असं एखादं काम जे खूप लक्षणीय आहे, जे कसं काय आहे, खूप जास्त लक्षणीय आहे, ठीक आहे, लक्षणीय आहे, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. किंवा याचा दुसरा मिनिंग काय होतो, खूप जास्त प्रसिद्ध आहे, फेमस आहे. रिनाउंड रायटर, रिनाउंड सायंटिस्ट म्हणजे काय, ते खूप जास्त फेमस रायटर किंवा फेमस सायंटिस्ट आहे अशा अर्थाने पण येतं, ठीक आहे. अक्लेम आपण ॲज अ वर्ब पण यूज करतो, नाउन पण, आणि ॲज अ ॲब्जेक्टिव्ह पण, ठीक आहे. अक्लेम आपण कसं यूज करतो, ॲज अ नाउन पण, ॲज अ ॲब्जेक्टिव्ह पण, आणि ॲज अ वर्ब पण. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याप्रमाणेच त्याचे सिनोनिम्स येतात, ठीक आहे. म्हणजे अक्लेमचा सिनोनिम वर्ब पण येऊ शकतो, नाउन पण येऊ शकतो, किंवा ॲब्जेक्टिव्ह पण येऊ शकतो, राईट, ठीक आहे. काय येणार सिनोनिम, प्रेज, हेल, अडमायर, रिनाउंड, ठीक आहे. हे काय येणार, सिनोनिम येणार. हे तुम्ही लिहिलं असेल, जय जयकार करणे, ठीक आहे. मी परत एकदा सिनोनिम आणि अँटोनिम तुमच्यासाठी लिहिते. प्रेज तुम्ही नोट डाऊन करू शकता, हे
हेल, HAIL, admire. ठीक आहे, हे काय झाले त्याचे सिनोनिम झाले. आणि अँटोनिम काय झालं? एखाद्याला क्रिटिसाइज करणं, डिनाउन्स. हा पण इम्पॉर्टंट वर्ड आहे, DENOUNCE. ठीक आहे, नाउन्स. पुट डाऊन, टू पुट डाऊन समवन, टू पुट डाऊन असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, क्रिटिसाइज, डिनाउन्स, पुट डाऊन. ठीक आहे, हे काय झालं त्याचे अँटोनिम झाले. ठीक आहे, अक्लेम म्हणजे काय? एखाद्याची प्रशंसा करणे, जे जे काय करणे. ठीक आहे, हे झालं अक्लेम. ठीक आहे, आपण एक्झाम्पल कोणतं बघितलं? एक बघितलं डॉक्टर्सचं. इमेज परत दाखवते मी तुम्हाला. डॉक्टर्सचं सगळ्यांनी काय केल्या होत्या? टाळ्या वाजवल्या होत्या, जे जेकार केला होता, प्रशंसा केली होती. ठीक आहे, डॉक्टर्स लोकांची. का? कारण पॅन्डेमिकमध्ये, कोरोना काळामध्ये त्यांची जी कामगिरी होती ती खरंच खूप लक्षणीय होती. ठीक आहे, म्हणून त्यांचा काय केलं आपण? जे जेकार केलं. ठीक आहे, अँटोनिम्स काय? क्रिटिसाइज, डिनाउन्स किंवा पुट डाऊन करणे एखाद्याला. आणि सिनोनिम्स काय? प्रेज, हेल आणि अडमायर. तर आन्सर काय येणार? आन्सर येणार अडमायर. आन्सर काय येणार? अडमायर. ठीक आहे, नेक्स्ट. मोनुमेंटल. मोनुमेंटल, मोनुमेंटल म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह. हे काय? ॲडजेक्टिव्ह आहे. मोनुमेंटल म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाही आहे, मोनुमेंटल हे ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, आता आपल्याला सांगायचं की मोनुमेंटलचा सिनोनिम काय आहे? समानार्थी शब्द. कल्चरल, एन्जॉयबल, रिमार्केबल की विजिबल. ठीक आहे, मोनुमेंटल. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ठीक आहे, मोनुमेंटल म्हणजे काय? एखादी अशी गोष्ट, इमेजवरूनच सांगते तुम्हाला, अशी एखादी गोष्ट जी खूप जास्त काय आहे? रिमार्केबल आहे, इम्पॉर्टंट आहे, नोटिसेबल आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मोनुमेंटल. इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय आहे? इम्पॉर्टंट आहे. एखादं काम, एखादी वास्तू, एखादं ठिकाण काय आहे? मोनुमेंटल आहे. का? कारण की त्याच्यासारखं कुठे दुसरीकडे झालं नाही. त्याला काय म्हणू आपण? एखादी गोष्ट खूप जास्त वेगळी आहे, आगळीवेगळी आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण? मोनुमेंटल. ठीक आहे, मोनुमेंटल. आणि मोनुमेंट म्हणजे काय? मोनुमेंटल हे ॲडजेक्टिव्ह आहे. मोनुमेंट म्हणजे काय? मोनुमेंट म्हणजे नाऊन होतं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मोनुमेंट म्हणजे काय होतं? नाऊन होतं. आणि मोनुमेंटल म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह होतं. याचा मिनिंग काय होतो? स्मारक. माहितीच आहे आपल्याला. आणि याचा मिनिंग काय होतो? जे खूप जास्त काय? इम्पॉर्टंट आहे, लक्षणीय आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षणीय आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? मोनुमेंटल म्हणतो. किंवा स्मारक म्हणून उभारलेला असं पण आपण म्हणू शकतो. मोनुमेंटल. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे ताजमहाल. ठीक आहे, कोणाला नाही माहिती ताजमहाल? याला काय म्हणू आपण? मोनुमेंटल वर्क म्हणून. ठीक आहे, किंवा आर्ट म्हणून. ठीक आहे, याला काय म्हणू आपण? मोनुमेंटल वर्क म्हणून. राईट. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे, सरदार वल्लभभाई पटेल, सरदारजी पटेल यांची जी यांचं जे स्टॅच्यू आहे हे पण काय आहे? मोनुमेंटल वर्क आहे, मोनुमेंटल आर्ट आहे. राईट. तर हे तुम्ही असं इमेजद्वारे काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा की यांचे जे स्टॅच्यू आहे याची किती फूट हे स्मारक आहे, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला नक्की माहिती असेल. ठीक आहे, तर काय येणार मिनिंग? कल्चरल, एन्जॉयबल, रिमार्केबल की विजिबल. काय येणार? रिमार्केबल. रिमार्केबल. रिमार्केबल म्हणजे काय? अद्भुत. ठीक आहे, अद्भुत, इम्पॉर्टंट. एखादी गोष्ट कशी अद्भुत आहे, इम्पॉर्टंट आहे, रिमार्केबल आहे, त्याला काय म्हणतो आपण? मोनुमेंटल. ठीक आहे, मोनुमेंटल. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही काय करा? आपले आन्सर्स कमेंट करा. ठीक आहे,
किंवा एखादी गोष्ट कशी आहे, खूप मोठी आहे, मॅसिव्ह म्हणू शकतो आपण त्याला, ह्यूज आहे, ह्यूज आहे, ठीक आहे. म्हणजे त्याचा कामाचा जो स्कोप आहे तो पण खूप ह्यूज आहे. किंवा आता स्मारक घेतलं आपण किंवा कुठलं स्टॅच्यू घेतलं ते पण खूप मोठं आहे, ठीक आहे. किंवा त्या व्यक्तीने जी कामगिरी केली, त्यांचं जे काम होतं, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते पण काय होतं, खूप मोठं होतं, ह्यूज होतं, मॅसिव्ह होतं. त्याला पण काय म्हणू आपण, मोन्युमेंटल म्हणू. आपण हे खूप वेळ ऐकलं असेल, अ मोन्युमेंटल पीस ऑफ वर्क. मोन्युमेंटल पीस ऑफ वर्क म्हणजे काय, खूप जास्त इम्पॉर्टंट असं काय होतं, त्यांचं वर्क होतं असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, मोन्युमेंटल म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट जी खूप जास्त कशी आहे, अद्भुत आहे, मॅसिव्ह आहे, ह्यूज आहे, इम्पॉर्टंट आहे, मोठी आहे, रिमार्केबल आहे. कसं लक्षात ठेवणार, सरदार वल्लभभाई पटेलचा आपण काय करायचं, स्टॅच्यू आपल्या डोक्यात ठेवायचं. मोन्युमेंटल आहे, कसं वर्क आहे ते, मोन्युमेंटल वर्क आहे, ठीक आहे. खूप मोठं वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू आहे ते आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. काय येणार, रिमार्केबल येणार, ठीक आहे. नेक्स्ट काय, फिक्शियस. फिक्शियस, ठीक आहे. आता इथे टी सायलेंट आहे, फिक्शियस, फिक्शियस, ठीक आहे. काय येणार आन्सर, इमॅजिनरी, एक्झिस्टन्स, ॲक्च्युअल की पॉसिबल, ठीक आहे. फिक्शियस. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून आन्सर्स पहिले सांगायचे आहे, नंतर माझं तुम्ही व्हिडिओ बघा. त्याने काय होईल, तुम्हाला हेल्प होईल की तुमचं आन्सर करेक्ट येतं की नाही, ठीक आहे. फिक्शियस. आता तुम्ही बघा, आपण लहानपणी अलादीन आणि ही सिरीज बघत होतो आपण टी व्हीवर, तुम्हाला आठवत असेल तर, आणि आता पण बरेच जण बघत असेल तर. ही स्टोरी काय रिअलमध्ये आहे का, नाही, ठीक आहे. खरंच काय असा चिराग होता का, जादुई चिराग होता का, नाही. ही कशी स्टोरी होती, एक इमॅजिनरी स्टोरी होती, ती रिअलमध्ये होती का, नाही. आपल्या इमॅजिनेशन मध्ये घडवलेली, कोणीतरी रायटरने आपल्या इमॅजिनेशननी ती घडवलेली स्टोरी होती, ठीक आहे. फिक्शन स्टोरी आपण काय म्हणतो, एखादं काय नॉवेल आहे, फिक्शन नॉवेल आहे, फिक्शन नॉवेल काय म्हणतो आपण, फिक्शन नॉवेल. रोजचे जे शब्द येतात ना त्याच्यावरून बरेचसे आपल्याला काय लागतात, मिनिंग लागतात. फक्त लक्षात ठेवायचं, फिक्शन काय, नाऊन आहे. फिक्शन काय, नाऊन आहे. फिक्शन नॉवेल म्हणजे काय, जे रिअलमध्ये नाही आहे, इमॅजिनरी आहे, ठीक आहे. इमॅजिनरी स्टोरी आहे, अशावर बेस्ड काय आहे, नॉवेल आहे, ठीक आहे. हॅरी पॉटरची सिरीज पण, ठीक आहे, रिअलमध्ये आहे का, इमॅजिनेशनवर बेस्ड आहे स्टोरी. तसंच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर फिक्शियस म्हणजे काय, फिक्शियस हे ॲडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे. फिक्शियस काय, ॲडजेक्टिव्ह आहे, आणि फिक्शन काय आहे, नाऊन आहे. फिक्शन काय आहे, नाऊन आहे, राईट. फिक्शन काय, नाऊन आहे, फिक्शियस काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे. आणि एखादी गोष्ट सिनोनिम सांगते मी तुम्हाला. सिनोनिम म्हणजे काय, एखादी गोष्ट विच इज इमॅजिनरी, फेक, बोगस, इमॅजिनरी, फेक, बोगस, ठीक आहे. अँटोनिम काय येणार, रियल, ट्रू, जेन्युइन, ठीक आहे. हे काय येणार, त्याचे अँटोनिम्स येणार, ठीक आहे. आता आपल्याला सिनोनिम सांगायचं काय येणार बरं, इमॅजिनरी, हे ऑप्शन काय येणार, करेक्ट येणार. फिक्शियस. फिक्शियस म्हणजे काय, एखादी गोष्ट जी कशी आहे, फेक आहे. फिक्शियस, फेक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा फिक्शियस, फिक्शन नॉवेल. फिक्शन म्हणजे काय, नॉवेल, फिक्शन नॉवेल, फिक्शन हे नाऊन आहे, त्याच्यावरूनच काय ॲडजेक्टिव्ह आहे, तर ते पण काय राहणार, त्याचा पण मिनिंग काय राहणार, सेम राहणार आहे, राईट. असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ओके. आपण काय म्हणतो, तुम्ही हे खूप वेळ ऐकलं असेल की हां, फॅब्रिकेटेड, याचं एक इम्पॉर्टंट सिनोनिम आहे हा, फॅब्रिकेटेड. एक्झाममध्ये फिलर्समध्ये, स्पेशली फिल इन द ब्लँकमध्ये हे शब्द तुम्हाला दिसणार, म्हणून मी याच्यावर भर जास्त देत आहे. म्हणजे तुमचं व्होकॅबलरी तर होतच आहे, तुमचा शब्दसंग्रह चांगला होणारच आहे, पण सोबतच्या सोबत तुमचे बाकी पण जे पोर्शन आहे ते पण काय होणार, चांगले होणार. त्याच्यापैकी एक काय, फिलर्स, ठीक आहे. फॅब्रिकेटेड. तर फॅब्रिकेटेड सोबत कधी पण काय येतं, आपण काय म्हणतो, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन म्हणतो. काय म्हणतो, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन. आता याचा मिनिंग काय होतो, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे काय होणार, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे अशी इन्फॉर्मेशन, अशी माहिती जो पर्सन एखादा काय करतो, प्रोड्यूस करतो, सांगतो, जी की रिअल नाही आहे,
पण तो घडवतो तशी आपल्या काय म्हणतो आपण स्टोरी बनवतो. काही काही लोक बघा स्टोरी बनवतात, बडाक्या मारतात, किंवा काही काही लोक स्टोरी याच्यासाठी बनवतात की दुसऱ्या लोकांना काय करतात, फसवणूक करतात त्यांची. ठीक आहे, जसं काही काही लोक काय सांगतात की याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, याच्यामध्ये डबल होणार पैसे, आपल्याला माहिती आहे लॉटरी. हे काय झालं, एक प्रकारे तुम्ही काय सांगत आहे, चुकीची माहिती सांगत आहे. कशासाठी? आपल्या फायद्यासाठी, लोकांची फसवणूक करण्यासाठी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन. फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशन सोबत काय येणार, फॅब्रिकेटेडच येणार. ठीक आहे, जर तशा मिनिंगनी तशा कंटेक्स्टमध्ये असेल तर. पण काय येणार, वर्ड फॅब्रिकेटेड हा येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादी डिस्कवरी असेल, ठीक आहे, किंवा एखादे रिझल्ट असेल, सायंटिफिक रिझल्ट. ठीक आहे, ते काय सांगणार तुम्ही, ते सांगणार चुकीचे सांगणार, स्वतःचे सांगणार, ते स्वतःचे नसणार. किंवा एखादी इमेज आहे, एखादं बुक आहे, ते पण तुम्ही काय केलं, कॉपी केलं, ते पण कशाच्या अंडर येते, फॅब्रिकेटेड इन्फॉर्मेशनच्या अंडर येते. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा, म्हणजे मी काय करेन, तुम्हाला तसं रिप्लाय करेन. ओके, ठीक आहे. काय काय सिनोनिम, फिक्शियस म्हणजे काय, फेक, बोगस, इमॅजिनरी, फेक, फॅब्रिकेटेड. ठीक आहे, फॅन्सीफुल पण एक वर्ड आहे, फॅन्सीफुल. ठीक आहे, फॅन्सीफुल हा पण वर्ड लक्षात ठेवायचा आहे. फॅन्सीफुल म्हणजे आपल्याला म्हणजे शब्द नसेल माहिती, तो नवीन असेल तर आपण त्याचा भलताच मिनिंग म्हणजे आपल्याला वाटेल. पण फॅब्रिकेटेड, फॅन्सीफुल, बोगस याचं काय मिनिंग होतं, फिक्शियस, फेक, जे की रिअल नाही आहे. ठीक आहे, आणि अँटोनिम्स काय, रिअल, ट्रू, जेन्युइन. ठीक आहे, आणि तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये आवडेल की तुम्हाला कसं म्हणता येईल, असं कॉपी टेक्स्ट करूनच सिनोनिम अँटोनिम आवडेल, ते पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर तुमचा फीडबॅक दिला तर मी तशा प्रकारे तुम्हाला शिकवणार. ओके, तर नेक्स्ट बघा, आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा नाही तर बऱ्याच अदर एक्झामसाठी पण बॅचेस अवेलेबल आहे. त्या बॅचेसमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, तुम्हाला जर ती एक्झाम क्रॅक करायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला छान प्रकारे गाईड करू शकतो, तर नक्की तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करू शकता. आणि आम्ही खरंच खूप मेहनत घेतो. सगळे जे टीचर्स आहेत ते खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला माहितीच आहे. गणितासाठी, मराठीसाठी, इंग्लिशसाठी आणि आपले पदम सर पण तुम्हाला माहितीच आहे. तर सगळा कसा स्टाफ आहे, कसे टीचर्स आहे, खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. रिझल्ट पण आमच्याकडे खूप छान आलेला आहे स्टुडंट्सचा, ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर वेगवेगळ्या एक्झामसाठी आपल्याकडे बॅचेस सुरू आहे. आणि सगळ्या बॅचेसमध्ये तुम्ही जर बघाल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स, PYQ ॲनालिसिस. मी तुम्हाला सांगते PYQ ॲनालिसिस करणं खूप खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप वेळ लागतो स्वतः करायचा. तर जर तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं तर तुमचा तो वेळ वाचणार आणि तुम्हाला हे कळणार की एक्झाम पॅटर्न कसा असतो. प्रत्येक परीक्षेचं PYQ ॲनालिसिस हे आम्ही देतो, जे की काय खूप गरजेचं आहे कुठली पण एक्झाम क्रॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपल्याला काय करायची, लावायची आहे. ई बुक्स, त्याच्यानंतर बाकीचं स्टडी मटेरियल, MCQs, वन लायनर्स, हे खूप काही गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही पोलीस भरती, अंगणवाडी, ग्रामसेवक, नेट सेट किंवा आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, DMER भरती, त्याच्यानंतर आपली जी फोरेन्सिक लॅब भरती आहे, या वेगवेगळ्या बॅचेससाठी आपल्याकडे अजून पण ॲडमिशन अवेलेबल आहे. तुम्ही या बॅचेस घेऊ शकता. तुम्ही व्हिडिओज कधी पण बघू शकता. म्हणजे कसं, लाईव्ह लेक्चर जर तुमचे मिस झाले तर तुम्ही ते डाउनलोड करून नंतर कधी पण बघू शकता. त्यानंतर मोबाईलवर तुम्ही बघू शकता, लॅपटॉपवर बघू शकता. तुमचा ॲपल अँड्रॉइड जो पण हे असेल फॉर्मॅट, त्याच्यावर तुम्ही फोन आहे त्याच्यावर तुम्ही ते बघू शकता. काही प्रॉब्लेम होणार नाही. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही काय करू शकता, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला एक मेसेज करू शकता. त्याच्यानंतर जी आमची टेलिग्राम आहे ते पण तुम्ही काय करा, इन्स्टॉल करा. आणि त्याची जी लिंक आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसंच जी आमची ॲप आहे ती पण इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेसची माहिती, तसंच वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, वेगवेगळे लाईव्ह लेक्चर्स जे होतात, फ्री लेक्चर्स जे होतात, ते पण तुम्हाला काय होईल, माहिती होईल. ठीक आहे, आमचं एकच मेन हे आहे की तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प होऊन तुमची जी एक्झाम आहे ती क्रॅक व्हायला पाहिजे, तुमचे जे सिलेक्शन आहे ते व्हायला पाहिजे. हाच आमचा काय प्रयत्न आहे. नेक्स्ट बघा, आपण बघूया काय आहे ॲक्सेसरी. ठीक आहे, ॲक्सेसरीचा मिनिंग काय होणार ते सांगा. अकाउंट होणार, ॲग्रीमेंट होणार, बिझनेस होणार की ॲडिशनल होणार, सांगा. कमेंट सेक्शनमध्ये पॉज करून सांगा. ठीक आहे, ॲक्सेसरी. ठीक आहे, आणि मला माहिती आहे बऱ्याच मुलींनाही माहितीच असेल ॲक्सेसरी. मुलांना जरी नसेल माहिती पण मुलींना नक्की माहिती असेल. ॲक्सेसरी म्हणजे काय, एखादी अशी गोष्ट जी ना खूप गरजेची नाही आहे, जी छान आहे, ठीक आहे, पण गरजेची नाही आहे, ॲडिशनल आहे, एक्स्ट्रा आहे, त्याला काय म्हणतो आपण, ॲक्सेसरी. एखादी गोष्ट जी गरजेची नाही आहे पण आहे, म्हणजे त्याचा फायदा आहे पण खूप अशी गरजेची नाही, ती काय एक्स्ट्रा आहे, ती असेल तर फारच छान, नसेल तरी आपलं काम काय भागूनच जाईल.
ठीक आहे, याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी. ठीक आहे, ॲक्सेसरी, वुमेन ॲक्सेसरी आपण म्हणतो, बरोबर आहे. आता तुम्ही बघा, सनग्लासेस आहे, हे लावले नाही लावले तरी काही तेवढा फरक पडतच नाही. फक्त काय तुमचं लुक काय होतं, एनहान्स होतं, तुम्ही काय दिसता, छान दिसता. याला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा गोष्टी जेव्हा आपण वापरतो त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी. ठीक आहे, तुम्ही खूप वेळा ॲड्समध्ये पण बघितलं असेल वुमेन ॲक्सेसरी, बघितलं असेल, जास्तीत जास्त मुलींनी काही बघितलंच असेल गर्ल ॲक्सेसरी. त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, हे जे एक्स्ट्रा गोष्टी आहे ना, ठीक आहे, बॅग वगैरे तर राहते म्हणा, गरजेची राहते, पण आता काही काही गोष्टी बघा ना, काही काही गोष्टी नाही राहत तेवढ्या गरजेचं. जसे इथे सनग्लासेस आहे, त्याच्यानंतर हा जो नेकलेस दिला आहे तो, ठीक आहे, म्हणजे आपलं काम त्याच्याशिवाय चालू शकतं, पण त्या गोष्टीने काय होतं, आपलं लुक छान येतं. ठीक आहे, एखादी गोष्ट जी काय आहे कामाची नाही आहे पण एक्स्ट्रा आहे, ठीक आहे, एक्स्ट्रा आहे, ओके, त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी म्हणतो. ठीक आहे, आणि ॲक्सेसरी आपण त्याच्यासाठीच वापरतो की काय होईल, आपलं लुक छान होईल, किंवा एखादी गोष्ट जी आहे लुक वाईज अदर पण गोष्टी असतात, ठीक आहे, ज्या ॲक्सेसरी म्हणून आपण वापरतो. ठीक आहे, तर त्या ज्या गोष्टी घेतल्यात आणि काय होतं, ते काम सोपी होतं, किंवा त्या गोष्टीला काय होतं, हेल्प होतं, त्याचा लुक छान येतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी. ठीक आहे, तुम्ही अशी कोणती ॲडिशनल गोष्ट वापरता जी गरजेची नाही आहे पण याच्यासाठीच वापरता, ॲज अन ॲक्सेसरीज म्हणून वापरता, तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. ठीक आहे, ॲक्सेसरीचे दोन मिनिंग होतात. एक झालं की एखादी गोष्ट काय एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा एनिथिंग दॅट इज ॲडिशनल. ठीक आहे, काय आहे ॲडिशनल. किंवा दुसरं होतं की एखादा पर्सन, ठीक आहे, तो काय आहे त्यांनी क्राईम नाही केला आहे पण तो दुसऱ्या पर्सनला कशासाठी हेल्प करतो, क्राईममध्ये हेल्प करतो. ठीक आहे, तो क्राईम स्वतः नाही करत पण तो क्राईममध्ये काय करतो, हेल्प करतो. त्याला काय म्हणतो ॲक्सेसरी टू. त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी टू समथिंग. ॲक्सेसरी टूच येणार. ठीक आहे, ॲक्सेसरी टूच येणार. ठीक आहे, अशा वेळेस काय येणार, ॲक्सेसरी टूच येणार. एखादा पर्सन, असा पर्सन ज्याने क्राईम नाही केला आहे पण तो ज्याने क्राईम केला त्याची काय करतो, हेल्प करतो आहे, किंवा त्याला माहिती आहे की या व्यक्तीने काय केला आहे, क्राईम केला आहे पण तो काय करतो आहे, त्याला प्रोटेक्ट करतो आहे, त्याला प्रोटेक्शन देतो आहे, त्याला आपण काय म्हणू ॲक्सेसरी. ॲक्सेसरी टू, ॲक्सेसरी टू. ठीक आहे, दोन मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, आपल्याला काय सांगायचं आहे, ते सिनोनिम सांगायचं आहे. काय येणार, अकाउंट येणार, ॲग्रीमेंट येणार, बिझनेस येणार की ॲडिशनल येणार. काय येणार, ॲडिशनल येणार. काय येणार, ॲडिशनल येणार. जसं तुम्हाला सांगितलं, एखादी गोष्ट काय आहे कामाची नाही आहे, एक्स्ट्रा आहे, ॲडिशनल आहे, त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी. आणि दुसरा मिनिंग काय, एखादा पर्सन ज्यांनी क्राईम केला नाही आहे पण तो काय करत आहे, तो इन्वॉल्व आहे. कशा प्रकारे इन्वॉल्व आहे, त्याला सपोर्ट करत आहे, त्याला प्रोटेक्ट करत आहे. ठीक आहे, त्याला हेल्प करत आहे. ॲक्सेसरी टू. ठीक आहे, ॲक्सेसरी टू, ॲक्सेसरी टू क्राईम. ठीक आहे, the person was charged with being an accessory to murder. ठीक आहे, ॲक्सेसरी टू मर्डर म्हणजे काय, त्याने मर्डर केला नाही पण तो काय केलं, त्यांनी त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व होता. कशा प्रकारे इन्व्हॉल्व होता, त्यांनी एक तर काय केला, ज्यांनी मर्डर केला त्याला सपोर्ट केला, त्याला हेल्प केलं, आणि दुसरं काय होऊ शकतं, तो त्याला प्रोटेक्ट करू शकतो. त्याला काय म्हणतो आपण ॲक्सेसरी टू. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बरं का. ठीक आहे, ही इमेज घेतली आहे मी. ठीक आहे, हा पर्सन काय झाला, याला म्हणू आपण ॲक्सेसरी टू. ज्याने क्राईम नाही केला आहे पण जो काय करत आहे, प्रोटेक्ट करत आहे. आणि हा कोण आहे, हा क्राईम करणार आहे, रिअल कल्प्रिट. त्याला काय म्हणतो आपण कल्प्रिट. काय, हा शब्द पण तुम्ही नोट डाऊन करा. असा पर्सन जो काय करतो, क्राईम करतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, आणि सिद्ध झाला त्याचा जो आरोप आहे तो सिद्ध झाला, त्याला काय म्हणतो आपण कल्प्रिट. CULPRIT, CULPRIT. ठीक आहे, स्केअर्स, SCARCE, स्केअर्स म्हणजे काय, प्लेंटीफुल, इनसफिशियंट, ॲम्पल की सरप्लस. आता इथे एलिमिनेशन टेक्निकने आपण जाऊ शकतो. ठीक आहे, पण आपल्याला इथे काय करायचं, मिनिंग समजून घ्यायचा म्हणून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे,
स्केअर्स, ठीक आहे. किंवा आपण काय ऐकलं, स्कार्सिटी ऑफ वॉटर. न्यूजपेपरमध्ये खूप वेळा ऐकतो आपण स्कार्सिटी ऑफ रिसोर्सेस. जॉब्स आर स्केअर्स, जॉब्सची काय कमतरता आहे आजकालच्या ह्याच्यात, ठीक आहे. हे आपण न्यूजपेपरमध्ये बघतोच, ऐकतोच, वाचतोच, ठीक आहे. तर आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. एखादी गोष्ट काय आहे, कमी आहे. स्केअर्स म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट काय आहे, कमी आहे, दुर्मिळ आहे. सिनोनिम काय येणार आहे बरं, जी गोष्ट काय आहे, इनसफिशियंट आहे, रेअर आहे, त्याला काय म्हणू आपण, स्केअर्स म्हणू, ठीक आहे. आणि अँटोनिम काय येणार, एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणजे काय सफिशियंट आहे, किंवा जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहेच आहे, त्याच्यावरून जास्त प्रमाणात, त्याला काय म्हणतो आपण, ॲम्पल, AMPLE, ॲम्पल म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात आहे, मुबलक प्रमाणात आहे. ॲडिक्वेट आहे, ॲडिक्वेट म्हणजे सफिशियंट, ॲडिक्वेटचं सिनोनिम काय, सफिशियंट, ठीक आहे. परत ॲडिक्वेट पण लिहिते इथे मी, ॲडिक्वेट म्हणजे काय, सफिशियंट. ॲम्पल म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात. अबंडंटली पण म्हणतो आपण, काय म्हणतो, अबंडंटली. एखादी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याला काय म्हणतो आपण, अबंडंटली, ठीक आहे. ॲम्पल मोठ्या प्रमाणात, ठीक आहे. सरप्लस, त्याचा पण मिनिंग काय होतो, खूप जास्त प्रमाणात एखादी गोष्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण, सरप्लस, SURPLUS, ओके. सो प्लेंटीफुल म्हणजे पण काय होतं, एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात आहे, प्लेंटीफुल खूप जास्त प्रमाणात आहे, ठीक आहे. आणि याचे सिनोनिम परत लिहिते मी, इकडे लिहिते काय, ठीक आहे. परत एखादी गोष्ट कशी आहे, स्कॅन्टी, हा पण नवीन वर्ड आहे, लक्षात ठेवायचा. मीगर, MEAGRE, ठीक आहे. हे नवीन शब्द आहे, तुम्हाला काय करायचे, नोट डाऊन करायचे आहे. आणि आय होप तुम्ही नोट डाऊन करतच असाल. स्कॅन्टी, मीगर, ठीक आहे. त्याच्यानंतर इनसफिशियंट, रेअर, ठीक आहे. आणि अँटोनिम्स काय आहे, सफिशियंट, ॲम्पल, ॲडिक्वेट, अबंडंटली, ठीक आहे, याला काय म्हणतो. त्याच्यानंतर सरप्लस, ठीक आहे. आणि मग ॲडिक्वेटचा अँटोनिम काय होणार, इनॲडिक्वेट, इन लावायचं त्याच्यासमोर, झालं. सफिशियंटचं इनसफिशियंट, रेअर, ठीक आहे. तर एखादी गोष्ट स्केअर्स, ठीक आहे, एखादी गोष्ट काय आहे, कमी आहे, दुर्मिळ आहे, त्याची चणचण भासते आपल्याला, त्याला काय म्हणतो आपण, स्केअर्स, ठीक आहे. काय म्हणतो, SCARCE, लक्षात ठेवायचं, पाठ करायचं नसेल लक्षात राहतं, ठीक आहे. त्याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार, पाण्याची कमतरता, ठीक आहे, पाण्याची कमी म्हणजे काय, जॉब्स आर स्केअर्स म्हणजे काय, जॉबची कमी आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. स्कार्सिटी ऑफ वॉटर म्हणतो आपण, म्हणतो ना, हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. अजून तुम्हाला कुठल्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं सांगा कमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे मी तसं माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार, ठीक आहे. ओके. तसंच माहिती आहे का, मला एक गोष्ट सांगायची होती परत, जे स्कार्सिटी आहे ते काय आहे, नाऊन आहे, काय आहे, नाऊन आहे. आणि हे काय, ॲडजेक्टिव्ह आहे. आता हे कसं कळणार आपल्याला, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, काय कसं कळणार आपल्याला, तर त्याचा जो कसा आपण वापर करतो त्याच्याप्रमाणे आपण काय करू शकतो, डिफरेन्शिएट करू शकतो. हे नाऊन आहे की हे ॲडजेक्टिव्ह आहे की हे ॲडवर्ब आहे की वर्ब आहे, ठीक आहे. हे मी तुम्हाला जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच जर तुम्ही शिकले असाल तर तुम्हाला ते ओळखताच येत असेल. आणि जर नसेल ओळखता येत तर आपल्याला काय करायचं आहे, रीडिंग स्किल आपले इम्प्रूव्ह करायचं आहे. रीडिंग स्किलने काय होतं ना, आपल्याला कळतं अच्छा इथे हे नाऊन म्हणून काम करत आहे, ठीक आहे. एकच शब्द ॲज अ नाऊन म्हणून पण काम करू शकतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करू शकतो, वर्ब म्हणून पण काम करू शकतो. फक्त त्या सेंटेन्सवर, त्या कंटेक्स्टवर डिपेंड करतं ते, ठीक आहे. तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच शिकले असाल तर फारच छान, तुम्हाला माहिती असेल. आणि नसेल शिकले तर आपल्याकडे जे व्हिडिओज अवेलेबल असेल ते पण तुम्ही बघू शकता, किंवा येणाऱ्या दिवसात मी पण स्टार्ट करेल तेव्हा आपण शिकूच, ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला हे लिहून नसेल पाहिजे आणि तुम्हाला कॉपी पेस्ट फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल ते पण तुम्ही मला कळवा, ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण तुमचा जो फीडबॅक आहे हा माझ्यासाठी खूप गरजेचा आहे, आमच्यासाठी सगळ्यांसाठीच हा खूप गरजेचा आहे. कारण तशाप्रमाणे आम्ही काय करू, आमच्या टीचिंग थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवू, जेणेकरून
तुम्हाला काय होईल लक्षात राहील. जास्तीत जास्त आमचा तोच ट्राय आहे. ठीक आहे. तसंच आपल्याकडे काय आहे, रोज जे आहे लाईव्ह लेक्चर्स होतात ते सगळ्यांसाठी तुमच्यासाठी फ्री ठेवले आहे आमच्या चॅनलवर. 9 वाजता पोलीस भरती चॅनलवर मराठी व्याकरण शिकवतात पठाण मॅडम. 10 वाजता मेन चॅनलवर रिझनिंग शिकवतात विशाखा मॅडम. 1 वाजता मी वैष्णवी शिकवते इंग्लिश आपल्या मेन चॅनलवर. माझा जो 1 वाजताचा सेशन आहे तो नक्की पहा तुम्ही, आणि बाकीचे पण सेशन नक्की पहा. ठीक आहे. 3 वाजता मेन चॅनलला फिजिक्स शिकवतात चंचल मॅडम. 5 वाजता पोलीस भरती या चॅनलवर गणित व बुद्धिमत्ता विशाखा मॅडम शिकवतात. 8 वाजता टीचर फॅक्टरी या चॅनलवर बाल मानसशास्त्र, आपल्याला माहिती आहे बाल मानसशास्त्र एक वेगळाच सब्जेक्ट आहे. तर त्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नक्की टीचर फॅक्टरीवर बाल मानसशास्त्राचं लेक्चर जरूर पहा. जयश्री मॅडम शिकवतात. त्याच्यानंतर 9 वाजता मेन चॅनलवर आपले पदम सर शिकवतात सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास. सध्या तर मला वाटते तांत्रिक विषयांवर MCQ चालू आहे. ठीक आहे. काही दिवसांनी हे पण आम्ही कंटिन्यू करू. ठीक आहे. तर आपले बरेचसे चॅनल आहे. मेन चॅनल सोडून पोलीस भरती पण चॅनल आहे आणि टीचर फॅक्टरी पण चॅनल आहे. त्या चॅनलला पण तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. तर परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल की तुमचा फीडबॅक नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच वोकॅब शोमध्ये उद्या. ठीक आहे. तोपर्यंत छान राहा, छान अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय अँड टेक केअर.